साक्षात सृष्टीचा नियता त्रैलोक्याचा स्वामी एका भक्ताच्या दारात येऊन उभा राहतो आणि तो भक्त म्हणतो, थांब देवा, आधी माझ्या आई वडिलांची सेवा पूर्ण करू दे. अशी कोणती शक्ती होती त्या भक्तीत, ज्याने देवाला युगे युगे एका विटेवर उभे केलं. ही कथा आहे पुंडलिकाची आणि त्या घनदाट दिंडीरवनाची. कथेची सुरुवात द्वारकेतूनच होते. एकदा भगवान श्री विठ्ठल आपल्या सिंहासनावर बसलेले असताना तिथे राधा राणी आली. भगवंतांनी आदराने राधेला आपल्या जवळ बसवून घेतले आणि हे पाहून रुक्मिणी मातेचा स्वाभिमान दुखावला गेला. त्यांना वाटले की राणी असूनही आपला अपमान झाला आहे आणि म्हणून रुक्मिणी माता रागाने द्वारका सोडून दक्षिणेकडे निघून गेल्या. त्या फिरत फिरत दिंडीरवनात जाऊन पोहोचल्या आणि एकांतात तपश्चर्या करू लागल्या. रुक्मिणी माता निघून गेल्यावर विठ्ठल मात्र व्याकुळ झाले. ते त्यांचा शोध घेत दिंडीरवनात आले. रुक्मिणी, तू कुठे आहेस? मला तुझी गरज आहे. तिथे त्यांनी रुक्मिणी मातेची समजूत काढली आणि तिचा राग शांत केला. रुक्मिणी माता प्रसन्न झाल्या, पण त्याच वेळी विठ्ठलाला आठवले की त्यांचा परमभक्त पुंडलिक इथेच राहतो. पुंडलिक हा आपल्या आईवडिलांची सेवा करण्यात दंग होता. विठ्ठलाला वाटले की आपल्या भक्ताची एकदा भेट घ्यावी. भगवंत पुंडलिकाच्या कुटीबाहेर आले. साक्षात ईश्वर दारी उभा आहे हे पाहूनही पुंडलिकाने आपली सेवा सोडली नाही. बाहेर पाऊस चालू होता, चिखल होता, म्हणून पुंडलिकाने देवाला उभे राहण्यासाठी जवळच पडलेली एक वीट भिरकावली आणि म्हणाला, देवा, माझ्या आई वडिलांची सेवा चालू आहे. त्यांची सेवा पूर्ण होईपर्यंत तुम्ही या विठेवर उभे राहा. भगवंतांना पुंडलिकाचा हा सेवाभाव इतका आवडला की त्यांनी कमरेवर हात ठेवले आणि त्या विठेवर युगेन युगे उभे राहिले. हा व्हिडिओ आवडला असल्यास पंढरीनाथ महाराज की जय लिहायला विसरू नका. थँक्यू.